नर्चर्ड इनसाइट चॅनल का बरं बघायचा? तो बघितल्यानंतर मला काय फायदा मिळणार आहे, मला काय मिळणार आहे, आणि हा चॅनल वेगळा कसा आहे, हे सगळं आजच्या या भागात आपण जाणून घेऊयात. आणि त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी डॉक्टर माधवी गोखले सगळ्यांचं नर्चर्ड इनसाइट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. नर्चर्ड इनसाइट म्हणजे काय? सोपं आहे. आपली आंतरिक जोपासना, अंतर्दृष्टीचं संगोपन. प्रत्येकाकडे एक अंतर्ज्ञान असतंच, शहाणपण असतं. त्याची जोपासना करायची म्हणजे आपल्याला एक छान समृद्ध जीवन जगता येईल. जाणकार कसं म्हणतात, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. थोडक्यात काय, आपण कसे असतो, जसा विचार आपण करतो तसे आपण असतो. पण हे आपल्या आयुष्याचं शिल्प जर का करायचं असेल, सुंदर शिल्प साकारायचं असेल, तर काहीतरी साधनं लागतील ना. तर ही सगळी साधनं घेऊन येते भावना चिंतनकर. आता ही भावना चिंतनकर कोण? तर ही आपली नर्चर्ड इनसाइटची मॅस्कॉट आहे. मॅस्कॉट म्हणजे आपल्या नर्चर्ड इनसाइटचं एक प्रतीक आहे. हे दुसरं तिसरं काहीही नाही आहे, तर ती आपल्यातच असलेली भावना चिंतनकर म्हणजेच आपलंच अंतर्ज्ञान आहे, आपल्यात असलेलं शहाणपण आहे. आता सारासार विचार करायचा आहे, तर त्यासाठी REBT, CBT ह्याचा उपयोग करून घेता येतो. ही साधनं भावना चिंतनकरच घेऊन येते. विचारांचं झालं, भावनांचं काय? ह्यासाठी इमोशनल इंटेलिजन्स आहे. ह्या सगळ्यांना बांधून ठेवणारं अनुरूप असं माइंडफुलनेस आहे. त्याच्यानंतर आपल्याला जर का पॉझिटिव्ह राहायचं आहे, खरंच पॉझिटिव्हिटी म्हणजे काय आहे, हे सगळं बघण्यासाठी पॉझिटिव्ह सायकोलॉजी आहे, ज्याच्यामुळे जीवन समृद्ध व्हायला मदत होते. NLP आहे. आता तुम्ही भावना चिंतनकर जर बघितलीत ना, अतिशय साधी सुधी बाई आहे, साध्या सुध्या साडीतली, आणि ही सगळी साधनं ती घेऊन येते. आता आपला लोगो आपण म्हणताना म्हणतो की विचार करतोय, मेंदूला पटत नाही आहे. म्हणजे विचार हे मेंदूत तयार होतात. त्यामुळे लोगोतला हा जो भाग आहे तो मेंदूचा आहे. आपण म्हणताना म्हणतो ना, अगदी बॉटम ऑफ माय हार्ट, माझ्या हृदयाला घरे पडले. म्हणजे जी काही जखम होते ती माझ्या हृदयात होते, किंवा अगदी प्रेमाची निशाणी म्हणून हे दाखवतो. म्हणताना जरी भावना आपण हृदयापासून म्हटलं तरी सुद्धा त्या तयार होतात मेंदूतच. पण त्याचं प्रतीक म्हणून अर्धा भाग ह्या साईडचा आपला हृदयाचा आहे, भावनांचा आहे. तर आपले विचार आणि भावना ह्याच्यामुळे आपण बनणार आहोत. ह्याच्यामुळे आपलं जीवन आपण समृद्ध कसं करू शकतो, समृद्ध संपन्न जीवन कसं जगू शकतो, हे आपण बघणार. पण हे शिल्पकाराचे खालचे हात, ह्याला आकार देणारे हात आपलेच आहेत. ह्या पद्धतीने हा आपला लोगो तयार होतो. अर्थात ह्या सगळ्याचं शिक्षण मी घेतलेलं आहे आणि ह्याचा वापर मी माझ्या आयुष्यात खूप जास्त प्रमाणात करते. त्यामुळे मला असं वाटतं, माझं व्हिजन हे आहे की हा नर्चर्ड इनसाइटचा परिवार
जास्तीत जास्त भावनिक आणि मानसिक दृष्ट्या संपन्न व्हावा. हा परिवार नक्की वाढेलच, म्हणजे ह्याच्यात वाद नाही आहे. पण 2026च्या सप्टेंबर महिन्यापर्यंत 1000 लोक तरी पुढे येऊन सांगतील की ह्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टीत सांगितलेली कौशल्य मी वापरली आणि माझ्या जीवनामध्ये मला ह्याचा अशा पद्धतीने उपयोग झाला. हे मला बघायचं आहे. हे वेगळे पण आपल्या चॅनलचं आहे की हे गोष्टी रूपामध्ये येतं. गोष्ट का? कारण ही तुमची, माझी, आपली सगळ्यांची गोष्ट असते. एखाद्या विषयाचा अभ्यास करायला लागलो की ते मुद्देसूद येणारच सगळं. म्हणजे रागावरती मी अभ्यास करायला सुरुवात केली तर ते रागाचं नियोजन कसं करायचं ह्याच्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी मिळतील. पण होतं कसं ना, त्या लक्षात नाही राहत. योग्य त्या वेळेला, योग्य त्या ठिकाणी, योग्य त्या प्रमाणात वापरता येत नाही. म्हणून गोष्ट की ह्या गोष्टीत काय वापरलं गेलं, कसं वापरलं गेलं आणि त्याचा उपयोग गोष्टीतल्या व्यक्तीला कसा झाला हे बघितल्यानंतर आपल्याला कळतं, अरे हां, असं जर घडलं तर मी ह्या व्यक्तीनी गोष्टीतल्या जशी ही गोष्ट वापरली त्या पद्धतीने मी हे वापरेन. उदाहरणार्थ आपल्या एका गोष्टीमध्ये, त्याची लिंक खाली दिलेली आहे, मुलं येतात तावातावानी, अगदी उद्धटपणे बोलतात. मुख्याध्यापकांना राग येतो का? येतो, पण ते लागलीच व्यक्त करत नाही. ते रागाचं नियोजन करतात. स्वतःकडे असलेल्या 6 सेकंदाचा वेळ वापरतात. 10 आकडे मोजतात किंवा ग्लासभर पाणी पितात. स्वतःला तेवढा शांत करण्यासाठी वेळ देतात. कारण मेंदूला सारासार विचार करण्यासाठी भावनिक मेंदूपासनं वैचारिक मेंदूपर्यंत जायला 6 सेकंदाचा वेळ लागतो. हे त्या गोष्टीमध्ये सांगितलेलं आहे. आणि मग आपले पूर्वज आपल्याला 1 ते 10 आकडे का मोजायला सांगतात हे कळतं. कारण आपण आकडे एवढ्या फास्ट म्हणतो की 6 सेकंदात 10 आकडे होऊन जातात. तो वेळ ते शांत होण्यासाठी वापरतात आणि मग मुलांशी संवाद साधतात. तर ही गोष्ट आपल्याला वापरता येईल ना चांगल्या पद्धतीने. आणि म्हणून हे गोष्टी रूपामध्ये आणि शिकलेल्या गोष्टी वापरून बघायच्या आहेत. मग दिवसभरामध्ये आपण एखादी गोष्ट वापरली जी ह्या गोष्टीमध्ये होती, ते साधन, ते टूल वापरलं आणि त्याचा आपल्याला फायदा झाला, तर एक शाबासकी तो बनती है. अशी हळूहळू पावलं टाकत आपण पुढे जाणार आहोत. हाच माझा दृष्टिकोन आहे, हीच माझी दृष्टी आहे, व्हिजन आहे की नर्चर्ड इनसाइट हा परिवार मोठा होईल. पण ह्याच्यामध्ये असणारे परिवारातले सदस्य प्रामाणिक आहेत, जेन्युइन आहेत, ज्यांना स्वतःवर काम करायचं आहे. आणि ह्या परिवारातले सदस्य भावनिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम होतील, संपन्न होतील आणि एक छान समृद्ध आयुष्य जगण्यासाठी प्रयत्नशील राहतील. वर्षाअखेरीस म्हणजे हे वर्ष संपल्यानंतर सप्टेंबर 2026 पर्यंत निदान 1000 लोक तरी पुढे येतील आणि सांगतील लिखित रूपामध्ये की ह्या गोष्टीतली ही गोष्ट म्हणजे हे साधन, हे टूल वापरलं त्याचा मला असा असा उपयोग झाला. हे माझं मिशन राहील. अर्थातच ह्या व्हिजन आणि मिशनसाठी तुम्हा सगळ्यांची साथ खूप खूप महत्त्वाची आहे. तर सगळेजण मिळून आपण या वाटचालीला सुरुवात करूया. एक एक पाऊल पुढे टाकूयात. येताय ना
ह्यासाठी थम्सअप करा, कमेंट्समध्ये सांगा की हो आम्ही तयार आहोत, किंवा तुम्हाला अजून काही वेगळं वाटतंय का ते नक्की सांगा. अर्थातच आपण वेळोवेळी व्हर्च्युअली का होईना पण भेटत जाणार आहोत. त्यामुळे आपले हे व्हर्च्युअल जरी असतील संबंध तरीही ते दृढ होतील. आत्ता आपण दर मंगळवारी आणि शुक्रवारी भेटतो, तर आता भेटूया शुक्रवारी. तोपर्यंत अच्छा.